रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट 57 जागा मिळवत उबाटापेक्षा वरचढ ठरला. त्यानंतर शिवसेनेत इन्कमिंग वाढला असतानाच आता सेनेची युवा सेना ही कंबर कसून मैदानात उतरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवा सेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव हे पश्चिम महाराष्ट्रात युवा विजय दौऱ्याच्या माध्यमातून युवा सेनेचे स्थानिक पदाधिकारी व युवा सैनिक यांच्याशी संवाद साधताना दिसून येत आहेत. पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीवेळी संग्राम सुधीर अभंगराव यांनी आपल्या समर्थकांसह युवा सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल, युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील, प्रियंका परांडे यांच्यासह युवा सेनेचे विविध पदाधिकारी व युवा सैनिक उपस्थित होते. संग्राम अभंगराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत शिवसेना शिंदे गट प्रणित युवा सेनेत प्रवेश केल्यानं पंढरपूर शहरात युवा सेनेच्या विस्तारास आणखी बळ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांचं आगमन होताच शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी मोटारसायकल रॅली काढत त्यांचं पंढरीत स्वागत केल्याचं दिसून आलं. आता युवा सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडून संग्राम सुधीर अभंगराव यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवत पंढरपूर शहरात युवा सेनेच्या आणखी विस्तारासाठी संधी दिली जाईल अशीच अपेक्षा संग्राम अभंगराव यांचे युवा सहकारी व्यक्त करताना दिसून येत आहेत.